नमस्कार, आपण पाहत आहात देववाणी. मी आहे संजना सोमनकर. आता पाहूया आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा. सर्वप्रथम गडचिरोली जिल्ह्यातील महत्त्वाची बातमी. सिरोंचा आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 वर सुरू असलेल्या महामार्गाच्या बांधकामामुळे आणि पावसाळ्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी हविशांत पांडा यांनी 7 जुलैच्या मध्यरात्रीपासून 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत. पावसामुळे रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली असून मोठ्या वाहनांच्या वाहतुकीमुळे अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र रुग्णवाहिका, राज्य परिवहन बस, पोलीस, पाणी पुरवठा, अन्न व औषध पुरवठा, महावितरण, दूरसंचार आणि इतर अत्यावश्यक सेवांना या बंदीतून वगळण्यात आले आहे. जड वाहनांसाठी प्रशासनाने पर्यायी मार्ग निश्चित केले असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आलाय. आता याच मार्गावरील आणखी एक धक्कादायक घटना. गडचिरोली घोट एटापल्ली अहेरी मार्गावर धावणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसचा मागील संपूर्ण भाग चालत्या अवस्थेत तुटून रस्त्यावर कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे. MH07C9483 क्रमांकाची ही बस नियमित प्रवासी घेऊन जात असताना अचानक हा प्रकार घडला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर पुन्हा एकदा या महामार्गाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की अनेक दिवसांपासून रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असून वारंवार अपघात घडत आहेत. मात्र याकडे संबंधित विभागाकडून पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. आता चंद्रपूर जिल्ह्यातील अत्यंत दुर्दैवी बातमी. चिमूर तालुक्यातील खडसंगी बफर झोन मधील बरघाट परिसरात वाघाच्या हल्ल्यात 50 वर्षीय शेतमजूर राजेंद्र तिमाजी भोयर यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेताच्या संरक्षणासाठी कुंपणाचे साहित्य आणण्यासाठी ते जंगलालगत गेले होते. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे जंगलालगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी आणि शेतमजूर आता शेतात जाण्यासही घाबरत असून संबंधित वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. आता राजुरामधून समोर आलेल्या खळबळजनक प्रकरणामुळे माजी आमदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय प्रभाकरराव मामूलकर यांच्या पत्नी सुमनताई मामूलकर यांनी तब्बल 5 कोटी रुपयांच्या मालमत्तेची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप करत राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार मदतीसाठी घरी ठेवलेल्या सख्या बहिणीच्या मुलासह 5 जणांनी विश्वास संपादन करून घर, शेतजमीन आणि इतर मालमत्ता आपल्या नावावर करून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुमनताई मामूलकर यांनी आपल्या वयाचा आणि प्रकृतीचा गैरफायदा घेतल्याचाही आरोप केला असून संबंधितांवर कठोर कारवाई करून आपली वडिलोपार्जित संपत्ती परत मिळवून द्यावी अशी मागणी केली आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून संबंधित व्यक्तींवरील आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार आहे. आणि आता चंद्रपूरच्या राजकारणातील मोठी घडामोड. चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते पदाचा वाद आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. उच्च न्यायालयाने दोन्ही गटांना बहुमत सिद्ध करण्याची संधी देत 9 जुलै रोजी विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी देण्याचे निर्देश दिले आहेत. या सुनावणीत ज्या गटाकडे अधिक नगरसेवकांचं संख्याबळ असेल त्या गटाच्या नेत्याला गटनेता म्हणून मान्यता मिळण्याची शक्यता आहे. खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्या गटांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून दोन्ही गटांकडून संख्याबळ मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता 9 जुलैच्या सुनावणीकडे केवळ चंद्रपूरच नव्हे तर राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचेही लक्ष लागले आहे. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. अशाच बातम्यांसाठी पाहत रहा देववाणी.